वर्सोवा कोळी जमात ट्रस्ट आणि मुंबई काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानं आज वर्सोवा इथं भव्य मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलंय। या शिबिरात मोफत चष्मे वितरण, मोफत औषधं, मोफत नेत्र तपासणी, रक्तदाब तपासणी तसंच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया या सेवा नागरिकांना पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहेत। शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येनं स्थानिकांनी या सेवांचा लाभ घेतला। या शिबिरास खासदार मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी भेट देत आयोजनाचं कौतुक केलं। मी खूप धन्यवाद देते संतोष यादवला यासाठी देते, कारण त्याच्या आई जे आहे त्या गीता यादव ज्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा काम केलेलं आहे, ज्यापर्यंत त्या होत्या त्यापर्यंत तो कार्यक्रम त्या करायच्या। आता त्यांचा वारसा जो आहे हा संतोष यादवजींनी सुरू केलेला आहे। मला वाटतं मागच्या 2-3 वेळा शिबिरामध्ये मी मागे सुद्धा याच्या आई येऊन गेले, त्यावेळी तुम्हीच माझी इंटरव्ह्यू त्यावेळेला घेतली होती। मला आनंद या गोष्टीचा आहे की आपल्या कुटुंबाचा वारसा पुढे नेत असताना जनसेवेचं म्हणजे काय म्हणतात वसा घेऊन काम करण्याचं ते काम करतात आणि ज्या तऱ्हेने त्यांच्या आईने लोकांची सेवा करण्याचं काम केलं, येणाऱ्या काळात ते पण सेवा करण्याचं काम करतील। मागच्या वेळी मला वाटतं मी सुद्धा होते, अशोक जाधव साहेब सुद्धा माझ्याबरोबर आले होते, यावेळी सुद्धा आलेले आहेत। चष्म्याचं वाटप आहे, हेल्थचं चेकअप आहे, त्या ठिकाणी औषधाचं वाटप आहे आणि याच्या माध्यमातून सर्वसामान्य आधी बघितलं की कोळीवाड्यातल्या महिला या ठिकाणी आल्यात, देवीचं सुद्धा आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे। आईचा आमच्यावर आशीर्वाद हो, संतोष यादववरती आशीर्वाद हो आणि येणाऱ्या काळामध्ये आमची इच्छा आहे की असे सेवा करणारे, जनमानसाला जोडणारे, लोकांपर्यंत पोहोचणारे युवा जे आहेत ते तयार झाले पाहिजेत आणि ते भविष्यामधले नेते झाले पाहिजेत। यावेळी माजी आमदार अशोकभाई जाधव यांनीही उपस्थित राहून संतोष यादव यांच्या कार्याचं कौतुक केलं। असं आहे की गीता यादव माझ्याबरोबर कॉर्पोरेटर होत्या, आम्ही एकत्रच काम केलंय। त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत भयंकर लोकांना एकत्र आणून सगळ्यांची प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत आणि एक चांगलं नाव त्यांचं होतं आणि तो ठसा घेऊन आज संतोष यादव त्यांच्या पायावर पाय ठेवून पुढे चाललेले आहे आणि चांगलं सामाजिक कामही करतायत। एक आपल्या मातोश्रीला आठवण करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, सगळी मुलं तशी नसतात, परंतु हा सर्वपरीने आईची आठवण कुठे राहील आणि कसं नाव घेता येईल या पद्धतीने सगळीकडे त्याने प्रयत्न केला आणि सक्सेस पण आहे। नेहमी तो काही ना काही कार्यक्रम घेत असतो। याच्यापूर्वी त्याने 7 बंगल्याला पण मोठा कार्यक्रम घेतला होता, आज वर्सोवामध्ये घेतलाय। कारण असं आहे की काही गोष्टी ह्या समाजाची बांधिलकी म्हणून आपल्याला करावं लागते आणि तो व्यवस्थित करतोय। कारण आज गरीब माणसाला एक डोळ्याचं जरी चेकिंग करायचं असेल तर 1000-1500च्या खाली ते होत नाही। त्याच्यानंतर तो चष्मा देणं किंवा जर कॅटरॅक्टचं असेल तर ते ऑपरेशन करणं, ह्या सगळ्या गोष्टी तो करणार आहे। त्यामुळे असं नाही आहे की लोकांना इथे आल्या नुसतं येऊन गेलं असं नाही, तर त्यांना त्याचा बेनिफिट पण मिळणार आहे। या कार्यक्रमात माजी मंत्री आमदार असलम शेख यांनीही भेट देत संतोष यादव यांचं कौतुक केलं। संतोष यादव हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून वर्सोवा परिसरासाठी त्यांचं योगदान मोठं आहे। युवक काँग्रेस मुंबई अखिलेश यादव, भावना जैन यांनी उपस्थित राहून संतोष यादव नागरिकांची सतत सेवा करणारे समाजसेवक आहेत असं म्हणत त्यांचं कौतुक केलेलं आहे। या शिबिरात लाभ घेतलेल्या नागरिकांनीही आनंद व्यक्त करीत संतोष यादव यांचे आभार मानले। अनेकांनी म्हटलं की संतोष यादव नेहमी मदतीला धावून येतात। वर्सोवा गावात त्यांचं सतत सहकार्य असतं आणि प्रत्येक उपक्रम नियोजनबद्ध राबवले जातात। सगळं चांगला काम करतो तो, एकदम चांगला करतो, त्याच्यात काय आपला हे नाही, तो चांगला काम करतो, त्याच्यात 100% सगळं देतो, तो बेस्ट देतो। त्याच्या आईचा पाठी बराबर काम करतो, त्याच्या आई पुढे त्याचा काम पुढे घेऊन जातो तो। बहुत अच्छा प्रोग्राम हो रहा है, अच्छा काम करता है। तो जितना एक समाज के लिए ग्रेसफुल हो वो ज़्यादा बेस्ट है। अच्छा है, बहुत अच्छा है, पब्लिक के लिए अच्छा है, सुनता है, बुजुर्गों के लिए सेवा पानी के लिए ठीक है, कभी होएगा अच्छा ही करेंगे। आम्हाला चांगलं वाटतं सगळं, म्हणजे जी काही गीता यादव करते ते चांगलीच करते। नेहमी घेतो आम्ही बघतो, आम्ही त्याच्या चांगलं आम्हाला चांगलं वाटतं असं। फार मेहनती आहे आणि सकाळपासून तो 5 वाजल्यापासून इथे आहे आणि सगळ्यांची असे हे वैद्यकीय तपासणी करतात, चांगली गोष्ट आहे। वयस्कर माणसांना एकदम त्याच्याशिवाय पेक्षा चांगला आहे आणि असंच याने कार्य करत राहावं अशी आमची अपेक्षा आहे। कोण उपाशी तपाशी येतात त्यांना चहा नाश्ता मिळतो आणि ही तपासणी मोफत कार्य म्हणजे चांगलं आहे। अरे जी तुमची तपासणी आहे ही चांगली आहे, लोकांची सेवा करतात, हे चांगलं आहे। हा गीता यादव चांगली आहे, त्याचा मुलगा समद्यांना पुढे घेऊन जाते, चांगलं काम करतात, ते आम्हाला बरं वाटते। सगळी चहा पाण्याची नाश्त्याची समधी सोय आहे, चांगली व्यवस्था चांगली आहे,
बरं वाटते बघूनशी. याप्रसंगी संतोष यादव यांनी त्यांच्या आईकडून मिळालेल्या शिकवणीबद्दल बोलताना सांगितलं की माझ्या आईनं नेहमी एकच गोष्ट शिकवली आहे, जनतेमध्ये राहा, जनतेसाठी कार्य करत राहा, हाच आमचा खरा माणूस धर्म आहे. हा सामाजिक उपक्रमामुळे वर्सोवा परिसरातील अनेकांना आरोग्य सेवांचा मोठा लाभ झाला असून आयोजकांच्या पुढाकारानं सर्वत्र याचं कौतुक होत आहे.